मी रणजित चिंतामण देशमुख. माझी मुलगी या ठिकाणी 8वीला शिकत होती, 8ला. आत्ता 9thला गेलेली आहे. त्याचप्रमाणे मी इथे LMC कमिटीवर सुद्धा आहे. ह्या शाळेचं वैशिष्ट्य सांगायचं ठरलं तर या अगोदर आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल होती, जी जनता इंग्लिश स्कूलच्याच प्रिमायसेसमध्ये होती. परंतु आत्ता दिंडोरी शहरामध्ये कुठेच नाही अशी प्रशस्त बिल्डिंग होरायझन अकॅडमीच्या नावाने जे कॉलेज आहे MAPचं त्या ठिकाणी स्थलांतरित होत आहे. आणि शाळेचं नावसुद्धा आता होरायझन अकॅडमी झालेलं असून नुसतंच नाव नाही बदललं तर अनुभवी शिक्षकसुद्धा त्या ठिकाणी शिक्षण देणार आहेत. त्या अनुभवाचा फायदा आपल्या ग्रामीण भागातील दिंडोरी परिसरातील विद्यार्थ्यांना नक्कीच होईल आणि त्यांचं करिअरसुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घडेल अशी मला खात्री आहे. त्याचप्रमाणे त्या शाळेचं वैशिष्ट्य प्रशस्त अशी बिल्डिंग तर आहेच, परंतु मोठं मैदान बाहेर आहे, जेणेकरून त्या ठिकाणी मुलांना क्रीडा क्षेत्रामध्ये वाव आहे. त्याचप्रमाणे कम्प्युटर लॅब असेल, सायन्सची लॅब असेल, अशा वेगवेगळ्या लॅब त्या ठिकाणी मोठी प्रशस्त अशी व्यवस्था असल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच सर्वांगीणदृष्ट्या आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच घडेल आणि त्यांचं उज्ज्वल भवितव्यासाठी ही होरायझन अकॅडमी निश्चितच फायदेशीर ठरेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे दिंडोरी परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नक्कीच या संधीचा फायदा घ्यायला काही हरकत नाही.